पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात। त्यामुळे राज्याचा खरा मूड विठ्ठलाच्या दर्शन रांगेमध्ये अनुभवायला मिळतो। याच दर्शन रांगेमधून उद्याच्या राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित सभेबद्दल महाराष्ट्राचा मूड काय सांगतोय? कुणी ठाकरे एकत्रीकरणाचं स्वागत करतोय तर कुणी काँग्रेसला विरोध दर्शवतोय, तर बाळासाहेबांची गादी राज ठाकरे चालवतील अशा प्रतिक्रिया सध्या भाविक व्यक्त करतात। त्यामुळे महाराष्ट्राचा खरा मूड वारीमधून झळकताना पाहायला मिळतोय आणि या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे नागरिक। याच नागरिकांमध्ये प्रत्येक मराठी माणूस दडलाय आणि हीच मराठी माणसं जी आहेत ती महाराष्ट्राची अस्मिता आहेत। सध्या मराठीचा मुद्दा चांगलाच तापलेला पाहायला मिळतोय आणि याच तापलेल्या मुद्द्यात खरं तर महाराष्ट्राचा मूड काय ते वारीतून जाणून घेऊयात। माऊली, उद्या ठाकरे बंधू एकत्र येत आहेत मुंबईत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकाच पंचावर बाळासाहेबांचे दोन्ही वारस येत आहेत। काय भावना आहेत माऊली? मराठी अस्मितेचा प्रश्न आहे। बाळासाहेबांनी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा किंवा मराठी माणसाला त्याने जागृतीचं स्थान ज्याने दिलं त्या आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आज दोन्ही पुत्र एकत्र येत आहेत। हे खूप अभिमानाची गोष्ट आहे। दोघं जण सत्ता आणतील महाराष्ट्र? नक्कीच आणतील। महाराष्ट्रात काय महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, कल्याण, ठाणा, मुंबई महानगरपालिका हे निश्चितच आज जिंकून आणतील। काय सांगाल माऊली? काय सांगाल? निश्चितच आहे ना। कुठं आलाय माऊली? नागपूर। नागपूर। उद्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत। मस्त मजा आहे, मजा आहे? मजा आहे। मराठी दोन्ही माणसं भाऊ एकत्र? हो, आम्ही ठाकरे शाव। तुम्ही ठाकरे? हा। अरे वा। उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, मुंबईत सभा घेत आहेत मराठीसाठी। चांगली गोष्ट आहे, यायलाच पाहिजे एकत्र मराठीसाठी, यायलाच पाहिजे। पण त्याने काँग्रेस राष्ट्रवादी सोडून द्यायला पाहिजे, मग जमते जमत नाही। काँग्रेस राष्ट्रवादी नको? नाही ते शरद पवार पण येणार आहे? नाही ते बाळासाहेबांनी सांगितलं होतं त्यावेळेस काँग्रेस सोबत जाईल, तुम्ही राजकारण बंद करील। तर वेगळे काय दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत? चांगली गोष्ट आहे। राहतील एकत्र आनंदाने? राहतील जमून घ्यावं त्यांनी। खरं तर दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत, त्यांनी एकमेकांशी जमवून घ्यावं अशा काही नागरिकांच्या भावना आहेत। जे हे वारकरी आहेत, जो हा महाराष्ट्राचा मूड आहे, कारण महाराष्ट्रातला प्रत्येक कानाकोपऱ्यातनं वारकरी आहे जो पंढरपूरला आहे। तो कुठून आलाय? नाशिक। नाशिक। उद्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, एकत्र सभा घेत आहेत। काय होईल महाराष्ट्र? काय मला हे सांगते एकदम चांगलं होईल। शेतकऱ्याचं एकदम चांगलं, 100% चांगलं होईल। एकत्र व्हायला सोबत गेलेत, राष्ट्रवादी आहे सोबत, राष्ट्रवादी सगळ्या सोबत, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं खूप आवश्यक, गरजेचं आहे। जगात भारी पंढरीची वारी, जगात वारी पंढरीची वारी आहे आणि याच पंढरपूरच्या वारीमध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचं स्वागतही होतंय, पण ठाकरे बंधूंच्या असलेल्या काँग्रेस साथीला विरोध देखील असताना होतोय। खरं तर हाच महाराष्ट्राचा मूड समजला जाईल, कारण कानाकोपऱ्यातून येणारा प्रत्येक वारकरी हा विठ्ठल भक्त आहे आणि तो सगळ्यात पहिल्यांदा मराठी माणूस आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।